मी शांत होते, एकदम शांत. लग्नानंतर मी बोलायला लागले. नेव्हर हॅव आय एव्हर कॉपीड इन माय लाईफ. कधीच नाही. माझ्यात गट्सच नव्हते. मला खूप इच्छा, मला असं सगळं मस्ती करायची खूप इच्छा आहे, पण तो मूळ स्वभाव नाही आहे. आपण आता एक सेगमेंट खेळूया ज्याचं नाव आहे नेव्हर हॅव आय एव्हर. सो आम्हाला याच्यामध्ये तू काही गोष्टी नाही केल्यास किंवा काही गोष्टी केल्यास तर ते आम्हाला सांगायच्यात. ओके. मी कधीच धडपडले नाही आहे. नाही, धडपडले आहे. मेजरवालं काय होतं म्हणजे जे आईचा पण ओरडा पडला आहे किंवा तू कशी होतीस लहानपणी, म्हणजे खूप चुलबुली होतीस की शांत? मी शांत होते, एकदम शांत. लग्नानंतर मी बोलायला लागले. सेटवर पण म्हणजे ॲज चाइल्ड आर्टिस्ट मी बरंचसं काम केलं, तर मी एकदम शांत होते. माझी आई यायची माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी. चित्रपट केले तेव्हा तर ती असायची. तर मी गप्पा बसायची आणि ती सगळ्यांशी बोलायची. असा लग्नानंतर मी जरा बोलायला लागले. हां. बरं. मी कधीच लेक्चरमध्ये डब्बा नाही खाल्ला. चालू लेक्चरमध्ये खाल्ला, 9वीत खाल्लेला. ठरवून खायचो आम्ही. ते मला छान चीट करता यायचं, म्हणजे गपचूप आम्ही खायचो ठरवून. नाही, पकडले नाही गेले. टिप मला पण दे जरा. ॲक्टर तेव्हापासूनच ॲक्टिंगचं इतकं भिनलेलं होतं की बरोबर. भारी. माझ्या बेस्ट फ्रेंडचे कपडे मी कधी वापरले नाहीत आणि ड्रेस घेतला असेल तरी मी परत केला नाही. नाही, मी तिचे वापरले. माझी बेस्ट फ्रेंड आहे तन्वी, तिचे कपडे मी नक्कीच वापरले. तीच सांगायची वापर. आणि असं असतं ना, नेहमी आपण दुसऱ्यांचे कपडे घातले ना की आपल्यावर छान दिसतात ते, पण मी तिचे परत तिला द्यायचे. इनफॅक्ट तिचे कपडे जर दुसऱ्या कुठल्या फ्रेंडने घेतलेले असायचे तर मी आठवण करायची, उसने तेरा कपडा लिया, उसको वापस, उसको मांग उसके पास से. सो अबाउट दॅट आय वॉज व्हेरी दिस. बरं, आता ही फ्रेंड आहे टचमध्ये? एकदम माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. हो, पुण्याला राहते. बरं. मी कधीच परीक्षेत कॉपी नाही केली. कधीच नाही केली. नेव्हर हॅव आय एव्हर कॉपीड इन माय लाईफ. कधीच नाही. माझ्यात गट्सच नव्हते. वेगळं डोकं लावा, कशी कॉपी करायची. नाही, ऐक ना, मला आहे ना, म्हणजे मला येत असलं ना तरी मला कॉपी करायचं असायचं. ती एक्साइटमेंट असते ना, ते असं ॲड्रेलिन रश मिळते, ते मला करायचं असायचं, पण हिंमतच नाही व्हायची. म्हणजे इनफॅक्ट दुसऱ्या कोणीतरी पेपर मागितला ना तर मी त्यातल्या त्यात द्यायचे माझा, पण समोरच्याकडनं फक्त म्हणजे मला ना एकदा शाळेत जाऊन मला एकदा कॉपी करायचं आहे का किंवा कॉलेजमध्ये मी कधीच नाही केलं. आय वॉज अ गुड किड. खूप शिकण्यासारखं आहे जे प्रेक्षक बघतायत. बरं. मी कधीच आईचा मार नाही खाल्ला. नाही, आई मारायची. कोण नसेल पण ज्याने आईचा मार नाही खाल्ला? हो, ते आहे. मी नाही मारत माझ्या मुलीला. एकदा धपाटा दिला असेल बस. त्यानंतर पण मीच रडत होते. पण माझी मम्मी काही झालं की अगं नाही नाही असं करायची, म्हणजे मारायची. पण कधी असा आईचा एक फटका मिळाला? हां, म्हणजे मी माझ्या मुलीला जेव्हा ओरडते ना तेव्हा तिला आवडत नाही, की मग ती मला असं एक फटका देते. हो. बरं. मी कधीच कोणावर प्रँक नाही केलाय. नाही केलंय मी. करायची इच्छा आहे यासाठी. खूप इच्छा आहे. मला खूप इच्छा. मला असं सगळं मस्ती करायची खूप इच्छा आहे, पण तो मूळ स्वभाव नाही आहे, पण मला मजा येते. मी कधीच माझ्या आवडत्या सेलिब्रिटीला स्टॉक नाही केला. नाही केलंय. माधुरी दीक्षित यार खूप केलंय. मी स्वतःला कधीच गुगल नाही केलं. खूप वेळा केलंय, खूप वेळा करते. बरं, आता माझं ते DIPT आहे, तर ते करून आधीचं सरनेम लावून समेळ टाकून पण करते, केतकर टाकून पण करते, मध्ये जो आर लावते तो टाकून पण करते. खूप करते. पण मग असं काही वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळाल्यात का की बाई मलाच नाही माहिती माझ्याबद्दल या गोष्टी? हां, माझे आधीचे जे चित्रपट आलेले, जस्ट मी जेव्हा चालू केलेलं तेव्हाचे बरेचसे फोटोज आहेत त्याच्यात. काही फेक पण आहे. म्हणजे मला 2 मुलं आहेत असं सगळं आलं आहे. माझी म्हणजे भाची आहे ती, पण तिच्याबद्दल पण आलं आहे की 2 मुलं आहेत. पण बरेचसे फोटोज मला मिळाले ते गुगल करताना, तर मजा येते. म्हणजे पण नसले असतील ते. नाही, मी सेव्ह करून घेतले पटकन इन्स्टावर टाकायला. बरं. मी कधीच सिनेमा बघताना म्हणजे थिएटरमध्ये झोपले नाही आहे. म्हणजे अख्खा सिनेमा मी झोपले. मी प्रेग्नंट होते आणि इन्सेप्शन बघायला गेलेलो. आणि माझा नवरा इज अ फिल्म बफ, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त, त्याच्यामुळे मी चित्रपट पाहायला लागले. म्हणजे असं, आणि मी त्याला काय IMDBच म्हणते की त्याला सगळंच माहिती असतं. तर प्रेग्नंट होते आणि मी दमलेले, तर गेले आणि इन्सेप्शन इज सच अ नाईस मूवी. फर्स्ट हाफ बघितला, सेकंड टाईम झोपले. आम्ही परत एकदा गेलो बघायला, फर्स्ट हाफ झोपले आणि सेकंड हाफ बघितला. झोपले.
पण तू पूर्ण सिनेमा बघितलास पहिल्यांदा पहिला. अगदी अगदी. पण काय माझा नवरा म्हणाला, अगं तू ॲक्टर आहेस ना, तू असं काय करतेस? पण मला कंट्रोलच होत नव्हतं. पण आता मूवीज वगैरे म्हणजे बघणं सुरू आहे. फुल फर्स्ट डे फर्स्ट शो जातो आम्ही. माझ्यामुळे नाही, त्याच्यामुळे जातो. कोणतरी एक लागतं ना आपल्या फॅमिलीमध्ये पुश करणारं, भले तू त्या फील्डमधला नसतं तरी पण एक सपोर्ट असतो आपल्याला. अगदी खूपच सपोर्ट आहे त्याचा. मज्जा आली आणि प्रश्न मध्ये संपले त्या प्रकारे. आणि तू नेहमीप्रमाणे खूप छान उत्तरं दिली आहेस आणि मज्जा आली आहे खूप.